कुठे गेली सर, मला विसरला तर नाहीत ना? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गूढ आणि पवित्र रहस्याकडे प्रवास करणार आहोत. माणसाच्या देहातून आत्मा निघून गेल्यानंतर बरोबर 24 तासांनी तो परत आपल्या घराकडे का वळतो? कोणत्या कारणाने तो संख्या देतो? कुणाला हळूच बोलतो, कुणाला स्पर्श करतो, कुणाला दर्शन देतो? आणि हे सगळं गरुड पुराणात नेमकं कसं सांगितलं आहे? या प्रश्नांची उत्तरं आपल्या मनाला हादरवून सोडतात. ऋषींच्या वचनांनी, देवतांच्या कृपेने आणि काळाच्या पाऊलखुणांनी जन्मलेले हे प्राचीन रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. धार्मिक मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमची भावना कमेंटमध्ये लिहा. वनाच्या गर्भात वसलेल्या प्राचीन सर्प नदीच्या तीरावर एक दिव्य आश्रम वसलेला होता, जिथे ऋषी भक्ती, तपश्चर्या आणि सत्याचा सुगंध पसरवत बसले होते. आणि त्या आश्रमाच्या मध्यभागी एक प्राचीन वेदी होती, जिच्यावर दिवसरात्र अखंड धूपधुनी प्रज्वलित होत असे. त्या वेदीचा धूर जणू स्वर्गलोकात पोहोचून देवतांच्या दिशेने नम्र प्रार्थना वाहून नेत असे. अशाच एका संध्याकाळी जेव्हा सूर्य आपली लालिमा सर्पनदीच्या पाण्यात सांडून अदृश्य होत होता, तेव्हा आश्रमात एक वृद्ध ब्राह्मण येऊन पडला. त्याचा देह क्षीण, डोळ्यातून आसवे, हात कापत होते आणि त्याच्या ओठांवर एकच शब्द सतत थरथरत होता: हे ऋषीवर, माझ्या संकटाचा उलगडा करा. माझे मन मृत्यूच्या दाराशी उभे आहे. मला आत्म्याच्या 24 तासांच्या प्रवासाचे रहस्य जाणायचे आहे. कारण काल रात्री माझ्या घरात मी ज्येष्ठ पुत्राच्या देहाला अग्निसंस्कार दिल्यानंतर जे काही घडले ते या जगात समजण्याच्या पलीकडचे होते. असे म्हणताच आश्रमातील वाऱ्यावाही जणू हुंकार आला आणि ऋषींच्या डोळ्यात खोल गंभीरता उतरली. कारण गरुड पुराण हा नुसता ग्रंथ नव्हता, तर स्वयं विष्णूंनी गरुडाला दिलेला अद्वैत उपदेश होता, ज्यात देहत्यागानंतर आत्म्याने पार कराव्या लागणाऱ्या अदृश्य वाटांचा पूर्ण उलगडा होता. ऋषींनी वृद्धाला शांत केले आणि म्हणाले, ब्राह्मण, एवढी घाई करू नका. या विश्वातील प्रत्येक गोष्ट नियोजित आहे. आत्मा देह सोडल्यावर जे मार्गक्रमण करतो ते केवळ आपल्या पूर्वकर्मांच्या आधाराने असते, परंतु 24 तासांनी तो आपल्या घराकडे परत येतो, हे सत्य आहे. आणि त्यामागे असते एक दैवी आकर्षण, एक न सुटणारा संस्कार, ज्याने आत्मा आपली शेवटची ओढ पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवर पुन्हा एकदा पाऊल ठेवतो. इतक्यात नदीवरून एक मंद पण दिव्य सुगंधित वारा वाहू लागला. जणू नदीच्या पाण्यातून एखादी अदृश्य शक्ती वर येत होती आणि त्या वारासोबत ऐकू आला दूरवरून नादमय शंखध्वनी, ज्यामुळे संध्याकाळच्या अंधारातही प्रकाशाचे तरंग उमटले. ऋषींनी ब्राह्मणाला आश्रमातील पवित्र मंडपात नेले, जिथे प्राचीन देवतांच्या मूर्तींची रांग होती. देवीची तेजस्वी मूर्ती जणू दैवी करुणेने भारलेली होती. शंकराची मूर्ती शांत समाधीत होती, तर विष्णूची मूर्ती जणू ब्रह्मांडातील सर्व रहस्य उलगडून दाखवण्याएवढी सामर्थ्यवान दिसत होती. या सर्व मूर्तींच्या सभोवती तांब्याचे दीप उजळलेले होते आणि त्यांच्या प्रकाशात आश्रमात आलेला वृद्ध थरथरू लागला. कारण दिव्य प्रकाशात त्याला जाणवले की कुणीतरी त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवतो आहे. तो माणूस नव्हता, तो वारा नव्हता, ती काही साधी गोष्ट नव्हती. तो होता मृतपुत्राचा स्पर्श, ज्याची चाहूल केवळ पिता ओळखू शकतो. त्या क्षणी वृद्धाच्या डोळ्यातून उघळलेली अश्रुधारा जणू नदीच्या पाण्यात मिसळून पवित्र होत होती. आणि ऋषींनी त्याला सांगितले की हा 24 तासांचा क्षण अत्यंत पवित्र असतो, कारण आत्मा आपल्या घरातील लोकांकडे शेवटचा निरोप देण्यासाठी परत येतो. कधी संख्या देतो, कधी स्वप्नात बोलतो, कधी दारावर टकटक करतो, कधी अंगावर शहारे आणतो, पण तो संदेश कधीही निष्फळ नसतो. ब्राह्मणाचे हृदय पलभरात तुटले आणि त्याने दैवाला प्रश्न विचारला, हे ऋषीवर, माझा पुत्र परत येऊन मला काय सांगू इच्छित होता? ब्राह्मणाची अवस्था अधिकच व्याकुळ होत चालली होती. त्याच्या श्वासात कंप होता आणि आश्रमातील तेजस्वी दीपज्योती त्याच्या चेहऱ्यावर पडताच त्याच्या डोळ्यांतील भय आणि प्रेम यांचे मिश्र अश्रू अधिकच चमकू लागले. ऋषींनी त्याला वेदीसमोर बसवले आणि शांत स्वरात म्हणाले, ब्राह्मणा, तू ज्या वेदनेने इथे आला आहेस ती वेदना साधी नाही. एखाद्या पित्याच्या हृदयातील तुटलेला धागा जेव्हा शब्दांना पोहोचतो तेव्हा तो संपूर्ण विश्वात प्रतिध्वनी निर्माण करतो. म्हणूनच तुझ्या मनातील प्रश्नाला उत्तर देण्यासाठी देवतांनीच तुला इथे आणले असावे.
त्या क्षणी आश्रमाच्या वरून एक दिव्य अशा पांढऱ्या पक्षाची सावली गेली. तो पक्षी साधा नव्हता. त्याची पंखे जणू प्रकाशाने बनलेली होती आणि त्याच्या उडण्याने वातावरणात मंद घंटानाद पसरत होता. ऋषींनी आकाशाकडे पाहत सांगितले, हा पक्षी शुभ संकेत आहे. ब्रह्मलोकातून पाठविला गेलेला दूत. जिथे आत्म्यांचे मार्ग ठरवले जातात तिथे अशा प्रकारचे चिन्ह दिसले की समजावे की आपली कथा परमदैवी स्पर्शाने प्रभावित होणार आहे. ब्राह्मणाचे हृदय क्षणभर स्थिर झाले, पण त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच छाया आली आणि तो म्हणाला, हे ऋषीवर, माझा पुत्र मला सांकेका देत होता. चितेच्या अग्निपाशी मी स्पष्ट पाहिले की राख उडताना 3 वेळा गोलाकार वर्तुळ बनले आणि दूर कुणीतरी हलक्या स्वरात 3 हा अंक उच्चारल्यासारखे वाटले. याचा अर्थ काय? ऋषींनी डोळे मिटून दीर्घ ध्यान घेतले. अगदी शांततेत फक्त नदीचा मंद निनाद आणि मंदिरातील धुपाचा सुगंध वाहत होता. त्यानंतर त्यांनी ब्राह्मणाचा हात धरला आणि म्हणाले, 3 हा अंक अत्यंत पवित्र आहे. देव त्रिमूर्तीचे प्रतीक आहे. निर्माण, पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचं आवाहन आत्मा जेव्हा करतो तेव्हा तो आपल्या कुटुंबाला एक संदेश देत असतो की आता मी या तिन्ही शक्तींच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या जन्ममार्गाकडे जात आहे. तो अंक तुझ्या मुलाने तुला शेवटचा निरोप म्हणून दिला. 3 म्हणजे पूर्णता. 3 म्हणजे प्रवासाची संपूर्णता. या क्षणी ब्राह्मणाचे डोळे अधिकच लाल झाले. त्याने थरथरत्या स्वरात विचारले, याचा अर्थ माझा पुत्र शांतीत आहे का? ऋषींनी मंद स्मित केले आणि म्हणाले, आत्म्याची शांती ही जन्मभर जमविलेल्या कर्मांवर अवलंबून असते. परंतु ज्या आत्म्यात प्रेमाची ओढ शेवटपर्यंत टिकते तो आत्मा कधीही अंधाऱ्या वाटेने जात नाही, कारण त्या प्रेमाची ज्योत देवतांच्या दिशेने मार्ग दाखवते. तुझ्या मुलाने दिलेला संकेत हेच दाखवतो की त्याने प्रवासाचा पहिला दिव्य ठोका प्राप्त केला आहे. यावेळी आश्रमातील झाडांवरून एक मंद वारा वाहू लागला. तो वारा जणू एखाद्या अदृश्य हाताने हलवला जात होता आणि त्याच्या सुसाटीतून एखाद्या तरुणाचे नाव जणू हलकेच उमटल्यासारखे वाटले. ब्राह्मणाचे हृदय एका क्षणी फुटून बाहेर येईल इतकी प्रखर भावना झाली आणि त्याने वेदीसमोर हात जोडून प्रार्थना केली, माझ्या पुत्रा, जर तू इथे असशील तर मला तुझ्या उपस्थितीचा आणखी एक संकेत दे. त्या क्षणी दीपज्योती अचानक एक क्षण फडफडली आणि नदीकडून मंद शंखनाद उमटला. जणू निसर्गानेच त्या पित्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला होता. रात्र अधिक गडद होत चालली होती आणि सर्प नदीच्या पाण्यावर चंद्राचा शीतल प्रकाश झळाळत होता. त्या प्रकाशात लाटांच्या सावल्या जणू प्राचीन अक्षरांसारख्या हलत होत्या. ऋषींनी ब्राह्मणाला शांतपणे बसवले आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, ब्राह्मणा, तू विचारतोस तुझा पुत्र घरी परत येऊन तुला काय सांगू इच्छित होता, पण हे समजून घे की आत्म्याचा 24 तासांचा प्रवास हा फक्त घराभोवती फिरण्यात नसतो, तर त्या आत्म्याच्या मनात असणाऱ्या न पूर्ण राहिलेल्या भावना, संस्कार आणि करुणा यांचे एक दैवी मिश्रण असते. तेच त्याला त्याच्या प्रिय व्यक्तीकडे खेचून आणते. गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की देहत्यागाच्या क्षणानंतर आत्मा प्रथम आपल्या देहापासून दूर होतो, पण त्या देहाशी जोडलेला शेवटचा सूक्ष्म धागा तुटायला 24 तास लागतात. म्हणूनच आत्मा त्या वेळेत आपल्या प्रिय व्यक्तींना संख्या किंवा चिन्ह देतो. कधी 3 वेळा कोणाच्या कानाजवळ कुजबुजते, कधी घराच्या दारावर मंद थाप लावते, कधी घरातील दिव्याच्या ज्योतीला अचानक हलवते, कारण त्या आत्म्याला हे कळवायचे असते की मी आलो होतो, माझी ओढ अद्याप आहे आणि मी अजून पुढच्या यात्रेकडे निघालो नाही. हे सांगताच वृद्धाच्या शरीरावर शहारे उठले. त्याने विस्मयाने विचारले, पण ऋषीवर, माझ्या घरात काल रात्री मी स्पष्ट ऐकले की कुणीतरी माझ्या नावाने मला बोलवले. ते माझ्या पुत्राचा आवाज होता का? ऋषींनी डोळे मिटले आणि उत्तर दिले, हो ब्राह्मणा, मृत्यूच्या पहिल्या 24 तासात आवाज ऐकू येणे हा अत्यंत पवित्र संकेत असतो, कारण आत्मा अजून पृथ्वीच्या थरात असतो आणि त्याची ऊर्जा माणसाच्या कानापर्यंत पोहोचू शकते. तेव्हा त्या आवाजात कोणतीही भीती नसते, ती फक्त करुणा असते, प्रेम असते आणि शेवटचा निरोप असतो. त्याचवेळी आश्रमाच्या बाहेरून मंद वेदपठणाचा आवाज ऐकू आला. शेकडो वर्ष प्राचीन असलेल्या त्या आश्रमात असे म्हणतात की देवतांचे चरणस्पर्श अजूनही राहतात. तिथे असलेली झाडे वाऱ्यात डोलत नव्हती, तर जणू मंत्रांच्या तालावर हलत होती. त्या रात्री आश्रमाचा प्रत्येक कण आपल्या आत दिव्यता साठवत होता, कारण एका वडिलांच्या हृदयातील तळमळ आणि एका आत्म्याच्या अपूर्ण ओढीचा संगम झाला होता.
ऋषींनी ब्राह्मणाला एक तांब्याचा कलश आणायला सांगितला, ज्यात नदीचे पवित्र जल भरलेले होते, आणि म्हणाले, या पाण्यावर तुझ्या पुत्राचे नाव मनात उच्चार आणि शांत बस. आत्मा जर तुझ्याजवळ आला असेल तर जलात सूक्ष्म तरंग उमटतील, कारण आत्म्याची ऊर्जा पाण्यात सर्वप्रथम प्रकट होते. ब्राह्मणाने थरथरत्या हाताने कलश आपल्या समोर ठेवला आणि दीर्घ श्वास घेत आपल्या पुत्राचे नाव मनोमन उच्चारले. पुढच्या क्षणी जणू पाण्याच्या माथ्यावर एक छोटासा गोलाकार तरंग दिसला, तसा तरंग ज्याचा उगम वाऱ्यापासून नसतो. आणि ब्राह्मणाने घाबरताच ऋषींनी त्याचा हात धरत सांगितले, घाबरू नकोस, हे तुझ्या प्रश्नाचे पहिले उत्तर आहे. आत्मा खरोखरच तुझ्याजवळ आला आहे. या संकेताला पुराणांत अत्यंत महत्त्व दिले आहे, कारण जेव्हा पिता किंवा माता संपूर्ण अंतःकरणाने आपल्या मृत संततीचा विचार करतात, तेव्हा त्यांचा भाव आत्म्यापर्यंत पोहोचतो आणि आत्मा त्याला प्रतिसाद देतो. म्हणूनच तो 24 तासांत परत येतो. ब्राह्मणाची अवस्था अधिकच व्याकुळ होत चालली होती. त्याच्या श्वासात कंप होता आणि आश्रमातील तेजस्वी दीपज्योती त्याच्या चेहऱ्यावर पडताच त्याच्या डोळ्यांतील भय आणि प्रेम यांचे मिश्र अश्रू अधिकच चमकू लागले. ऋषींनी त्याला वेदीसमोर बसवले आणि शांत स्वरात म्हणाले, ब्राह्मणा, तू ज्या वेदनेने इथे आला आहेस ती वेदना साधी नाही. एखाद्या पित्याच्या हृदयातील तुटलेला धागा जेव्हा शब्दांना पोहोचतो तेव्हा तो संपूर्ण विश्वात प्रतिध्वनी निर्माण करतो. म्हणूनच तुझ्या मनातील प्रश्नाला उत्तर देण्यासाठी देवतांनीच तुला इथे आणले असावे. त्या क्षणी आश्रमाच्या वरून एक दिव्य अशा पांढऱ्या पक्षाची सावली गेली. तो पक्षी साधा नव्हता. त्याची पंखे जणू प्रकाशाने बनलेली होती आणि त्याच्या उडण्याने वातावरणात मंद घंटानाद पसरत होता. ऋषींनी आकाशाकडे पाहत सांगितले, हा पक्षी शुभ संकेत आहे. ब्रह्मलोकातून पाठविला गेलेला दूत. जिथे आत्म्यांचे मार्ग ठरवले जातात तिथे अशा प्रकारचे चिन्ह दिसले की समजावे की आपली कथा परमदैवी स्पर्शाने प्रभावित होणार आहे. ब्राह्मणाचे हृदय क्षणभर स्थिर झाले, पण त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच छाया आली आणि तो म्हणाला, हे ऋषीवर, माझा पुत्र मला सांकेका देत होता. चितेच्या अग्निपाशी मी स्पष्ट पाहिले की राख उडताना 3 वेळा गोलाकार वर्तुळ बनले आणि दूर कुणीतरी हलक्या स्वरात 3 हा अंक उच्चारल्यासारखे वाटले. याचा अर्थ काय? ऋषींनी डोळे मिटून दीर्घ ध्यान घेतले. अगदी शांततेत फक्त नदीचा मंद निनाद आणि मंदिरातील धुपाचा सुगंध वाहत होता. त्यानंतर त्यांनी ब्राह्मणाचा हात धरला आणि म्हणाले, 3 हा अंक अत्यंत पवित्र आहे. देव त्रिमूर्तीचे प्रतीक आहे. निर्माण, पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचं आवाहन आत्मा जेव्हा करतो तेव्हा तो आपल्या कुटुंबाला एक संदेश देत असतो की आता मी या तिन्ही शक्तींच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या जन्ममार्गाकडे जात आहे. तो अंक तुझ्या मुलाने तुला शेवटचा निरोप म्हणून दिला. 3 म्हणजे पूर्णता, 3 म्हणजे प्रवासाची संपूर्णता. या क्षणी ब्राह्मणाचे डोळे अधिकच लाल झाले. त्याने थरथरत्या स्वरात विचारले, याचा अर्थ माझा पुत्र शांतीत आहे का? ऋषींनी मंद स्मित केले आणि म्हणाले, आत्म्याची शांती ही जन्मभर जमविलेल्या कर्मांवर अवलंबून असते, परंतु ज्या आत्म्यात प्रेमाची ओढ शेवटपर्यंत टिकते तो आत्मा कधीही अंधाऱ्या वाटेने जात नाही, कारण त्या प्रेमाची ज्योत देवतांच्या दिशेने मार्ग दाखवते. तुझ्या मुलाने दिलेला संकेत हेच दाखवतो की त्याने प्रवासाचा पहिला दिव्य ठोका प्राप्त केला आहे. यावेळी आश्रमातील झाडांवरून एक मंद वारा वाहू लागला. तो वारा जणू एखाद्या अदृश्य हाताने हलवला जात होता आणि त्याच्या सुसाटीतून एखाद्या तरुणाचे नाव जणू हलकेच उमटल्यासारखे वाटले. ब्राह्मणाचे हृदय एका क्षणी फुटून बाहेर येईल इतकी प्रखर भावना झाली आणि त्याने वेदीसमोर हात जोडून प्रार्थना केली, माझ्या पुत्रा, जर तू इथे असशील तर मला तुझ्या उपस्थितीचा आणखी एक संकेत दे. त्या क्षणी दीपज्योती अचानक एक क्षण फडफडली आणि नदीकडून मंद शंखनाद उमटला. जणू निसर्गानेच त्या पित्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला होता. रात्रीची शांतता अधिक दाटू लागली होती आणि आश्रमाभोवती पसरलेल्या उंच सालवनातून मंद धुरकट धुके खाली उतरत होते. त्या धुकेत चंद्रप्रकाश मिसळून एक विचित्र पण दिव्य तेज निर्माण झाले. जणू प्राचीन देवताच त्या परिसरात फेरफटका मारत आहेत असे भासू लागले. ऋषींनी ब्राह्मणाला आश्रमाच्या उत्तरेकडील घाटाकडे घेऊन गेले. तो घाट फार प्राचीन होता, काळ्या दगडांनी बनलेला आणि त्या दगडांवर अनादी काळापासून ऋषींच्या तपश्चर्येचे स्पर्शचिन्ह जणू कोरलेले होते. तिथे उभे राहून नदीच्या पाण्याकडे पाहिले
की त्या काळोख्या पाण्यातही एक मंद निळसर प्रकाश जणू खोल तळातून वर येत होता. ऋषींनी तीव्र स्वरात पण शांतपणे सांगितले, ब्राह्मणा, आता तुला आत्म्याच्या पुढच्या प्रवासाचे रहस्य समजायला वेळ आली आहे. कारण 24 तास जरी पृथ्वीवर परत येण्यासाठी असले तरी त्यानंतर आत्मा ज्या मार्गाने जातो तो अधिक रहस्यमय आणि कठीण असतो. त्याचवेळी दूरवरच्या घनदाट झाडांतून मंद पण गंभीर स्वरात ढोलासारखा नाद ऐकू आला. ब्राह्मणाने चकित होऊन विचारले, हे कोणते स्वर ऐकू येत आहेत? ऋषी हळूच म्हणाले, हे पृथ्वीवरून मुक्त झालेल्या आत्म्यांचे प्रवासाचे संकेत आहेत. जेव्हा एखादा आत्मा आपल्या पहिल्या सूक्ष्म देहाने उंचावतो तेव्हा वायुतत्वात हलकं कंपन निर्माण होतो आणि तो कंपन संवेदनशील कानांना नादासारखा ऐकू येतो. अशावेळी निसर्ग स्वतःच जागृत होतो आणि 5ही तत्वे त्या आत्म्याला मार्गदर्शन करतात. ब्राह्मणाने खोल श्वास घेतला आणि भीतीने विचारले, मग माझा पुतळा आता या मार्गावरच जात आहे का? ऋषींनी देवदाराच्या पानांवरील थरथरणारा प्रकाश पाहत सांगितले, हो ब्राह्मणा, परंतु त्याच्या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजे पृथ्वीवरील तुझ्या प्रेमाची ओढ पूर्ण करणे, आणि तू त्याच्या संकेतांना स्वीकारल्यामुळे त्याचा मार्ग आता अधिक उजळला आहे. त्या क्षणी नदीवरून एक मंद सुवर्ण प्रकाश वर आला आणि पाण्यात गोलाकार तरंग उमटले. जणू नदी स्वतःच त्या सत्याची साक्ष देत होती. ऋषींनी ब्राह्मणाला हाताच्या इशाऱ्याने शांत राहायला सांगितले आणि हातातली काष्ठमाळ हलकेच फिरवत म्हणाले, गरुड पुराणात वर्णन केलेले आत्म्याचे मार्ग अनेक असतात. त्यातील पहिला मार्ग यममार्ग असतो. परंतु चांगल्या कर्मांनी बांधलेल्या आत्म्याला यमदूत कठोरतेने नेत नाहीत. त्याला फक्त मार्गदर्शन करतात आणि त्याला भीती वाटू नये म्हणून सूक्ष्म रूपात त्याला त्याच्या प्रिय लोकांची प्रतिमा दाखवतात. म्हणूनच काही जण सांगतात की मृत्यूच्या पहिल्या प्रवासात त्यांना आपल्या घरचे चेहरे दिसतात. ते चेहरे प्रत्यक्ष नसतात, तर आत्म्याच्या ऊर्जा मार्गाला शांत ठेवण्यासाठी दिसणारी दैवी छाया असते. हे ऐकून ब्राह्मणाची चिंता थोडी विरघळली. त्याने आकाशाकडे पाहिले. तिथे मेघांमध्ये हलका सुवर्णवर्णी प्रकाश दिसत होता, ज्याने संपूर्ण आश्रमावर एक मृदू थर पसरवला होता. आणि त्या प्रकाशात ब्राह्मणाला जणू आपल्या पुत्राची अस्पष्ट पण परिचित आकृती क्षणभर दिसली. त्याचे हृदय थरारले आणि तो क्षणभर निश्शब्द झाला, कारण त्या दैवी छायेतून प्रेमाची एक अनोखी ऊब त्याच्यापर्यंत पोहोचली होती. ब्राह्मण त्या क्षणी पूर्णतः स्तब्ध झाला होता. त्याच्या नजरेसमोर उमटलेली पुत्राची सूक्ष्म छाया जरी क्षणभराची होती तरी ती त्याच्या हृदयात शेकडो वर्षांची वेदना आणि शांती दोन्ही एकत्र रुजवून गेली. ऋषींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ब्राह्मणा, आत्म्याच्या प्रवासातील हा असा टप्पा आहे जिथे प्रेमाची ओढ आणि देवाचे मार्गदर्शन यांचा संगम होतो. म्हणूनच तुला त्याची छाया क्षणभर दिसली, कारण आत्म्याची ऊर्जा अत्यंत सूक्ष्म असते आणि ती केवळ पवित्र वातावरणातच दृश्यमान होते. आश्रम हा अनादी काळापासून तपश्चर्येचा केंद्रबिंदू असल्याने देवतांचे तेज इथे साठले आहे आणि त्यामुळे आत्म्याचे संकेत अधिक स्पष्ट होतात. इतक्यात घाटाच्या पाण्यावरून एक मंद धुके वर यायला लागले. त्या धुक्यात जणू चांदीच्या रेषा चमकत होत्या आणि त्या रेषांची हालचाल इतकी मृदू होती की जणू एखादा दैवी हात ते धुके अलगद पसरवत होता. ऋषींनी त्या दृश्याकडे पाहत सांगितले, हे पाणी आणि वायू या तत्वांचा संगम आहे. जेव्हा एखादा आत्मा पुढच्या स्तराकडे जातो तेव्हा तत्वे त्याच्या मार्गाला साथ देतात. हे धुके म्हणजे त्या प्रवासाचा संकेत आहे. ब्राह्मणाने विस्मयाने विचारले, मग माझ्या पुत्राचा पुढील प्रवास कधी सुरू होईल? ऋषी शांतपणे म्हणाले, 24 तास पूर्ण होताच आत्मा पृथ्वीच्या आकर्षणातून हळूहळू मुक्त होतो आणि त्याला यमदूत मार्ग दाखवतात. परंतु जर आत्म्याला अजून काही अपूर्ण भावना असतील तर तो संकेत देत राहतो. म्हणूनच काही वेळा लोकांना स्वप्नात मृत व्यक्ती दिसते, काहींच्या अंगावर शहारे येतात, काहींच्या घरातील दिवा मंदपणे फडफडतो. हे सर्व आत्म्याच्या सूक्ष्म ऊर्जेचे प्रतीक असते. त्या क्षणी आश्रमातील प्राचीन बेलवृक्षावरून मंद पानगळ सुरू झाली आणि पानांच्या पडण्याचा आवाज असा होता की जणू कोणीतरी मंत्रोच्चार करत आहे. ब्राह्मणाने वर पाहिले तर पानं खाली येताना विचित्र आकार तयार करत होती. काही पानं तर गोलाकार फिरून त्याच्या पायाजवळ पडली. ऋषी मंद हसले आणि म्हणाले, पाताळ आणि स्वर्ग यांना जोडणारा सूक्ष्म मार्ग या पानांच्या नृत्यातून प्रकट होत असतो. निसर्ग जेव्हा एखादा आत्मा पृथ्वीवरून मुक्त होत असल्याचे जाणतो तेव्हा तो स्वतः त्या आत्म्यासाठी एक शांत मार्ग विणतो.
ब्राह्मण भावनांनी भारावला. तो म्हणाला, ऋषीवर, माझा पुत्र मला पुन्हा भेटेल का? त्यांनी दिलेले संकेत मी पुन्हा अनुभवेल का? ऋषींनी उत्तर दिले, ब्राह्मणा, आत्मे कायमचे हरवत नाहीत, ते पुढच्या यात्रेकडे जातात. पण जेव्हा तुझ्या मनात त्याच्यासाठी अतिशय पवित्र भावना असेल, तेव्हा स्वप्नातून वा नदीच्या पाण्यातून वा मंद वाऱ्यातून तो तुला पुन्हा जाणवेल. कारण प्रेमाने जोडलेली बंधने मृत्यूनेही तोडता येत नाहीत. त्यावेळी दूरवरच्या पहाडांवरून एक हलका पण प्रखर प्रकाश फुंकरू म्हटली. जणू कोणीतरी अदृश्य शक्तीने त्या प्रदेशावर दिव्य आशीर्वादाचा थर टाकला होता. ब्राह्मणाने नम्रपणे हात जोडले आणि शांतपणे विचारले, हे ऋषीवर, हा प्रकाश काय दर्शवतो? ऋषी अत्यंत गंभीरतेने म्हणाले, हा तुझ्या पुत्राच्या आत्मोन्नतीचा संकेत आहे. त्याचा मार्ग आता उजाळला आहे. गुहेतील दिव्यनाद हळूहळू मंदावत गेला, पण त्याची कंपनं अजूनही वातावरणात तरंगत होती. जणू त्या नादाने गुहेच्या दगडांनाही एक क्षणासाठी प्राण चेतवला होता. ब्राह्मण त्या आवाजाच्या पवित्रतेत हरवून बसला होता. त्याचे अश्रू आता वेदनेचे नव्हते, तर समाधानाच्या शांत प्रकाशाचे होते. ऋषींनी त्याच्याकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, ब्राह्मणा, आता मी तुला आत्म्याच्या पुढच्या स्तराचे गूढ सांगणार आहे. पण हे जाणून घे की हा मार्ग फक्त शुद्ध मन असणाऱ्यांनाच समजतो. गुहेच्या मध्यभागी असलेल्या त्या अग्निकुंडाभोवती अचानक मंद वलय तयार झाले, ज्यात सुवर्ण आणि निळ्या रंगांच्या लहरी मिसळलेल्या होत्या. ती लहरी जणू अग्नीशी खेळत होत्या, पण त्याला जाळत नव्हत्या. उलट त्या अग्नीला एखाद्या दिव्य सौंदर्याने अलंकृत करत होत्या. ऋषी म्हणाले, जेव्हा आत्मा पृथ्वीवरील बंधनांमधून पूर्ण मुक्त होऊ लागतो, तेव्हा त्याच्या ऊर्जेचा प्रकाश अशाच स्वरूपात दिसू लागतो. म्हणूनच प्राचीन काळी ऋषी या गुहेत बसून अग्नीतील लहरी पाहून आत्म्याचा मार्ग ओळखत असत. ब्राह्मण गोंधळलेल्या स्वरात विचारू लागला, हे ऋषीवर, या लहरींनी माझ्या मुलाविषयी काय सांगितले आहे? ऋषींनी डोळे मिटले आणि अग्निकुंडातील त्या तेजस्वी वलयाच्या कंपनांत आपले भान विलीन केले. काही क्षणांनी त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांच्या दर्शनात एक विलक्षण शांतता होती. ते म्हणाले, या लहरी शांत आहेत, स्थिर आहेत आणि त्यांचा प्रवाह वरच्या दिशेने आहे. याचा अर्थ तुझ्या पुत्राचा आत्मा भीतीविरहित आहे. त्याच्या मार्गात कोणतीही अडचण नाही. त्याचे कर्मप्रवाह स्वच्छ आहेत आणि त्याने पृथ्वीवरील ओढ सोडून पुढे जाण्याचा संकल्प स्वीकारला आहे. हे ऐकून ब्राह्मणाच्या ओठांवर अनाहूत स्मित उमटले. त्याने हात जोडून देवतांचे आभार मानले. पण पुढच्याच क्षणी त्याच्या मनात एक प्रश्न पुन्हा डोकावला. तो म्हणाला, हे ऋषीवर, पण अनेकांनी सांगितले आहे की आत्मा 24 तासांत काही वेळा भराभोवती गोल फिरतो. काहींना तो पायांचे आवाजही ऐकू येतात. हे का घडते? ऋषींनी शांतपणे उत्तर दिले, ब्राह्मणा, जे आत्मे आपला शेवटचा निरोप द्यायला येतात ते आपल्या प्रिय व्यक्तींचे घर शेवटच्या वेळेस पाहू इच्छितात. म्हणूनच ते घराभोवती फिरतात आणि ज्या ठिकाणी त्यांची भावना सर्वाधिक जोडलेली असते तिथे त्यांची उपस्थिती अधिक जाणवते. उदाहरणार्थ, काहींच्या खोलीतील दिवा स्वतः हलतो, काही जणांना कपाटाचा हलका आवाज ऐकू येतो, तर काहींना हवा जरी स्थिर असली तरी एखाद्या अदृश्य व्यक्तीचा स्पर्श जाणवतो. हे सर्व संकेत आत्म्याच्या सौम्य आणि करुण स्पर्शाचे असतात. इतक्यात गुहेच्या छतावरून एका ठिकाणी मंद प्रकाश रेषा पडली आणि त्या प्रकाशात जणू एका कोवळ्या मुलाचे सूक्ष्म स्मित चमकले. ब्राह्मणाने थरथरत्या हातांनी ते दृश्य पाहिले. त्याचे हृदय पुन्हा एकदा भरून आले. पण यावेळी भीती नव्हती, तर शांतता होती. कारण त्याला जाणवले की त्याचा पुत्र त्याच्या आसपासच कोणत्या तरी शुभ मार्गदर्शनासह विद्यमान आहे. ऋषींनी त्याच्याकडे पाहत सांगितले, हा संकेत तुला दाखवतो की त्याचा प्रवास अंधारातून नव्हे तर प्रकाशातून सुरू झाला आहे. त्या क्षणी गुहेच्या बाहेरून मंद वारा वाहिला आणि त्या वारासोबत मंत्रोच्चाराचा स्पर्श जणू आतपर्यंत उतरला होता. ब्राह्मणाने डोळे मिटून प्रार्थना केली आणि त्याच्या मनात एकच भावना होती, परमेश्वरा, त्याच्या मार्गाला उजळ कर. गुहेतील दिव्य वातावरण अधिकच गहन होत चालले होते आणि त्या पवित्र जागेतील अग्नीची ज्योत जणू एखाद्या अदृश्य श्वासाने हलकेच डोलत होती. ऋषींनी ब्राह्मणाला पुन्हा बाहेर नेले. गुहेच्या उंबरठ्यावरून पाऊल टाकताच पहाटेचा प्रकाश आता पूर्णपणे जंगलावर पसरत होता.
उंच देवदार वृक्षांच्या फांद्यांतून सोनेरी किरण जणू तीरासारखे आरपार जात होते आणि त्या किरणांच्या तळाशी जमिनीवर पसरलेली दवबिंदूंची रांग जणू रत्नपंक्तीसारखी चमकत होती. ऋषी काही क्षण त्या दृश्यात तल्लीन झाले आणि मग म्हणाले, ब्राह्मणा, आता आपण आत्म्याच्या तिसऱ्या संकेताविषयी बोलणार आहोत, जो बहुतेकांना समजत नाही, पण हा संकेत अत्यंत प्रभावी असतो. तो म्हणजे वाऱ्यातला कुजबुजण्यासारखा आवाज. अनेकदा जर एखादी व्यक्ती शांत खोलीत बसली असेल आणि अचानक एखाद्या नातलगाचे नाव वाऱ्याच्या झुळकीत ऐकू आले, तर तो केवळ भ्रम नसतो, तो आत्म्याचा अस्तित्वाचा नाजूक ध्वनी असतो. हे ऐकताच ब्राह्मणाला कालची घटना पुन्हा आठवली. त्याने हलक्या आवाजात सांगितले, ऋषीवर, काल रात्री अग्निसंस्कारानंतर मी घरी पोहोचलो तेव्हा मागच्या अंगणातून माझ्या नावाचा अतिशय मंद आवाज ऐकू आला. मला कुणी दिसले नाही, पण तो आवाज माझ्या मुलाचाच होता. ऋषी गंभीर आवाजात म्हणाले, तेच तिसरे संकेत होय ब्राह्मणा. आत्मा जेव्हा पृथ्वीवरून मुक्त होण्याच्या पहिल्या पायरीवर असतो तेव्हा त्याचा स्वर पूर्णपणे बदललेला नसतो. तो नुसता कुजबुजत नाही, तर आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज गाठण्याचा प्रयत्न करतो. पण तो आवाज अगदी सूक्ष्म असतो. म्हणूनच काहींना तो हळूच कानाजवळ जाणवतो, काहींना तो वाऱ्याच्या शहारणासारखा लागतो आणि ज्यांचे मन खूप वेदनेत पण सत्याभिमुख असते त्यांनाच तो स्पष्ट ऐकू येतो. ब्राह्मणाचे डोळे आता दाट अश्रूंनी भरले होते, पण त्यात भीती नव्हती, तर त्याच्या मुलाची शेवटची चाहूल होती. ऋषींनी त्याला जवळच्या प्राचीन विहिरीपर्यंत नेले. त्या विहिरीभोवती दगडी वर्तुळावर कोरलेली चिन्हे होती. सूर्य, चंद्र, अग्नी, वायू आणि अंतरिक्ष ही 5 तत्वे त्या दगडांवर प्रमाणेच्या सौंदर्याने कोरलेली होती. ऋषी म्हणाले, या 5 तत्वांच्या भोवतीच आत्म्याचा मार्ग फिरत असतो आणि वायुतत्व ही आत्म्याची पहिली भाषा असते. म्हणूनच वाऱ्यातील आवाज कायम आत्म्याच्या संकेताचा भाग असतो. ब्राह्मणाने विहिरीत डोकावले तर पाणी अगदी शांत होते, पण त्या शांत पाण्यात त्याला एक हलकी चांदीसारखी रेषा हलताना दिसली, जणू कोणीतरी पाण्याला स्पर्श करून गेल्याचा संकेत होता. ऋषींनी नम्रपणे सांगितले, ही रेषा तुझ्या पुत्राचा स्पर्श आहे. आत्मा जेव्हा जवळ येतो तेव्हा पाणी हलक्याशा प्रकाश रेषेत कंपते. ही अत्यंत पवित्र ओळख आहे आणि ती सर्वांना दिसत नाही. ब्राह्मणाने थरथरत्या हाताने विहिरीच्या कडेला हात ठेवला आणि खोल श्वास घेत म्हणाला, मग हे ऋषीवर, माझा पुत्र अजूनही माझ्या जवळ आहे का? त्याची ओढ अजून तुटलेली नाही का? ऋषी शांत पण तेजस्वी नजरेने म्हणाले, प्रेमाचा धागा कधीही तुटत नाही ब्राह्मणा. आत्मा प्रकाशाकडे गेला तरी प्रेमाचा स्पर्श तो सोबत घेऊन जातो. ब्राह्मणाच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आता शांततेचे झाले होते. त्याच्या मनातील असह्य वेदनेची जागा हळूहळू करुण भावनेने घेतली होती. ऋषींनी त्याचा हात धरत विहिरीपासून पुढे घेऊन गेले आणि आश्रमाच्या पूर्वेकडील तटाकडे उभे राहिले, जिथून दाट जंगलाचा अखंड पसारा दिसत होता. त्या जंगलात सूर्यकिरण दाट फांद्यांतून खाली उतरत होते आणि त्या किरणांवर उडणारे सूक्ष्म धुलीकण जणू आत्म्यांच्या प्रवासाचेच प्रतिरूप दिसू लागले. ऋषी म्हणाले, ब्राह्मणा, आत्मा ज्या मार्गाने पुढे जातो तो केवळ परलोकातील वाटच नाही, तर त्याच्या पूर्वजांच्या आशीर्वादांनी उजळलेला असतो. म्हणूनच काही वेळा 24 तासांच्या काळात घराच्या छतावर किंवा झाडांच्या शेंड्यांवर एक हलका पण तेजस्वी प्रकाश झळकतो. हा प्रकाश पूर्वजांच्या स्वागताचा संकेत असतो. ते आत्म्याला मार्ग दाखवण्यासाठी सूक्ष्म रूपात येतात आणि त्याच्या भीतीचे थर कमी करतात. ब्राह्मणाने भरलेल्या आवाजात विचारले, हे ऋषीवर, काल रात्री आमच्या घराच्या वाड्यावर एक चांदीचा प्रकाशदंड दिसला होता. तो नजरेत पडताच माझ्या अंगावर शहारे आले होते. तोही हाच संकेत होता का? ऋषींनी मान डोलावत सांगितले, हो ब्राह्मणा, तुझ्या घरचे पूर्वज स्वतः त्याला घ्यायला आले होते, म्हणूनच तो प्रकाश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला. कारण रक्ताच्या नात्याचे बंध परलोकातही कायम राहतात. प्राचीन काळी राजवाड्यांतील राजकुमार किंवा योद्ध्यांच्या मृत्यूनंतर महालाच्या शेंड्यावर दिसणारा प्रकाशही हाच संकेत मानला जात असे. त्यावेळी ब्राह्मणाच्या हृदय खोलवर भारावले. तो म्हणाला, हे ऋषीवर, पण माझ्या मुलाने मला इतके संकेत का दिले? माझ्या पत्नीला मात्र काहीच जाणवले नाही. तिच्या मनातही तेवढीच वेदना आहे. मग आत्मा तिला का दिसला नाही? ऋषी शांत दृष्टीने म्हणाले, ब्राह्मणा, आत्मा ज्या व्यक्तीवर त्याच्या भावना सर्वाधिक केंद्रित असतात त्यालाच संकेत देतो. तुझ्या हृदयात त्याचे बालपण, त्याचे हास्य, त्याच्या प्रत्येक पावलांची स्मृती जिवंत आहे.
म्हणूनच त्याची ऊर्जा प्रथम तुलाच जाणवली. तुझ्या पत्नीची वेदना खोल असली तरी तिच्या मनात दुःखाचा धूर जास्त आहे आणि धूर आत्म्याच्या प्रकाशाला क्षणभर झाकतो, त्यामुळे तिला संकेत कमी दिसतात. परंतु काळ जसजसा सरतो तसा तिच्या मनावरील धुके दूर होईल आणि तीही त्याचा स्पर्श स्वप्नात नक्की अनुभवेल. त्या क्षणी जंगलाकडून एक मंद पण दीर्घ श्वासासारखा वारा वाहिला. त्यात एखाद्या कोवळ्या मुलाच्या स्मिताची ऊब असल्यासारखे वाटले. ब्राह्मणाने डोळे मिटले आणि त्या स्पर्शात आपल्या पुत्राची अखेरची चाहूल घेण्याचा प्रयत्न केला. वारा जणू त्याच्या गालावरून अलगद फिरला आणि त्या शहारणाऱ्या स्पर्शात ब्राह्मणाचे ओठ शांतपणे हलले. जणू तो म्हणत होता, हो बाळा, मला तुझी उपस्थिती जाणवते. ऋषींनी मंद स्वरात सांगितले, हीच चौथी ओळख आहे ब्राह्मणा. वाऱ्यातील ऊब म्हणजे आत्म्याचा स्पर्श. जेव्हा आत्मा पूर्णपणे पृथ्वीवरील ओढ सोडून वरच्या दिशेने जातो तेव्हा तो शेवटच्या क्षणी एक स्पर्श प्रेमाने देऊन जातो. तो स्पर्श हलका असतो पण त्याची स्मृती जन्मभर राहते. ब्राह्मणाने हात जोडून आकाशाकडे पाहिले. तिथे मंद सूर्योदयाचा प्रकाश जमिनीवर उतरू लागला होता आणि त्या प्रकाशात त्याला जाणवले की त्याचा पुत्र आपल्या प्रवासावर निघून गेला आहे, पण प्रेमाची ओढ मात्र अजूनही जिवंत आहे. पहाट आता पूर्णपणे उजाडली होती, पण आश्रमाभोवतीची हवा अजूनही दिव्य शांततेनं भरलेली होती. जणू रात्रीचा गूढ स्पर्श अजूनही निखळ स्वरूपात तरंगत होता. ऋषींनी ब्राह्मणाला मुख्य मंडपाकडे नेले, जिथे प्राचीन काळातील ऋषींनी मूर्ती आणि यज्ञकुंडांच्या रांगा एका दगडी पटांगणात रचल्या होत्या. संपूर्ण परिसरात धूपाचा सौम्य सुगंध पसरलेला होता आणि त्या सुगंधात नदीच्या पाण्याचा शीतल नाद मिसळून वातावरण अधिकच पवित्र झाले होते. ऋषी म्हणाले, ब्राह्मणा, आता आत्म्याच्या चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या संकेताकडे वळूया. हा संकेत सर्वांना दिसत नाही, पण ज्यांना दिसतो ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत. तो म्हणजे शुद्ध प्रकाशाचा संकेत. अनेकदा मृत्यूच्या पहिल्या 24 तासांत घरात किंवा अंगणात एखादी मंद पण अनोखी प्रकाशरेषा फिरताना दिसते. काही वेळा ती भिंतीवरून जाते, तर काही वेळा माणसाच्या हातावर किंवा चेहऱ्यावर क्षणभर लखलखते. हा प्रकाश जिवंत माणसाचा नसतो, न दिव्याचा असतो. तो आत्म्याने निर्माण केलेला सूक्ष्म तेज असतो. ब्राह्मणाने आश्चर्याने विचारले, हे ऋषीवर, प्रकाश आत्मा कसा निर्माण करू शकतो? ऋषींनी शांतपणे सांगितले, आत्मा स्वतः तेजोमय असतो. देहाच्या चौकटीत असताना त्याचे तेज आवरलेले असते, परंतु देह सोडल्यानंतर ते तेज पूर्णपणे मुक्त होते. तेव्हा त्या ऊर्जेतून एक क्षणिक प्रकाश प्रकट होतो आणि हा प्रकाश ज्या व्यक्तीच्या डोळ्यांना दिसतो ती व्यक्ती त्या आत्म्याशी सर्वात जास्त करुण धाग्याने जोडलेली असते. ब्राह्मणाचे मन भुवईवर विचारमग्न झाले आणि तो म्हणाला, हे ऋषीवर, काल रात्री माझ्या घरातील प्रार्थनागृहात बसलेल्या क्षणी माझ्यासमोर एक पांढरी रेषा हवेत तरंगली आणि क्षणात अदृश्य झाली होती. तीच का हा संकेत? ऋषींनी मान हलवली आणि म्हणाले, हो ब्राह्मणा, तोच संकेत तुझ्या पुत्राच्या तेजाचा स्पर्श होता आणि त्या क्षणी त्याने तुला शेवटचे दर्शन दिले. म्हणूनच तू तो प्रकाश पाहू शकलेस. ज्या क्षणी त्याचा प्रवास उच्च स्तराकडे सरकू लागला त्या क्षणी त्या तेजाचा आविष्कार तुझ्या समोर आला. प्राचीन राजवाड्यांमध्ये ही घटना अधिक स्पष्ट दिसत असे, कारण राजघराण्यातील लोकांचे पूर्वज अनेक पिढ्यांपासून तपश्चर्येच्या आणि धर्माच्या मार्गावर असल्याने आत्म्यांचे तेज अधिक प्रखर असे. त्यावेळी राजवाड्याच्या पडद्यावर किंवा स्तंभांवर सूक्ष्म प्रकाश झळकणे ही गोष्ट सामान्य मानली जात असे. ब्राह्मणाने आता शांत श्वास घेतला आणि विचारले, हे ऋषीवर, पण हा प्रकाश माझ्या पत्नीला दिसला नाही. तिला तर भीती वाटत आहे की तिला काहीही जाणवत नाही. ऋषी म्हणाले, ब्राह्मणा, प्रकाशाचा संकेत नेहमी त्या व्यक्तींना दिसतो जे आध्यात्मिक दृष्टीनं अधिक परिपक्व असतात. ज्या हृदयात वेदना आणि प्रेम दोन्ही समसमान असतात त्या हृदयावर आत्म्याचे तेज सहज पडते. पण ज्या हृदयात वेदना अधिक असतात त्यांना हा प्रकाश दिसत नाही, कारण तीव्र दुःख प्रकाशाला क्षणभर जणू अडवते. म्हणूनच तुझ्या पत्नीला काही संकेत जाणवले नाहीत, परंतु तिच्या मनातील धुकं दूर झाल्यावर तीही त्याला स्वप्नातून नक्की पाहिल. त्या क्षणी आश्रमातील एका दीपकाची ज्योत अनाहूत उंचावली आणि त्याच्या प्रकाशात एक मंद निळी छाया क्षणभर उमटली. ब्राह्मणाने पटकन ते दृश्य पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून पुन्हा एकदा समाधानाचे अश्रू चमकले.
कारण त्याला पूर्ण विश्वास बसू लागला होता की त्याचा पुत्र अजूनही त्याच्याजवळ दयाळू स्पर्शाने फिरत आहे आणि त्याच्या प्रवासाचे संकेत निसर्गच त्याला दाखवत आहे. ऋषींनी त्या निळसर छायेकडे शांत नजरेने पाहिले आणि मग ब्राह्मणाला आश्रमाच्या मागील भागातील एका जुन्या दगडी मार्गाने घेऊन गेले. तो मार्ग उंच वृक्षांच्या सावलीतून वळणावळणाने पुढे जात होता आणि प्रत्येक वळणावर तुळशीचा मंद सुगंध जाणवत होता. त्या मार्गाच्या शेवटी एक अतिशय प्राचीन मंडप होता, जिथे शेकडो वर्षांपूर्वी ऋषी आणि देवतांचा संवाद होई असे मानले जात असे. त्या मंडपात पाऊल टाकताच ब्राह्मणाला अंगावर एक दिव्य थंडावा जाणवला, जणू एखाद्या अदृश्य आशीर्वादाने त्याच्या शरीराला स्पर्श केला होता. मंडपाच्या मध्यभागी एक मोठा दगडी शिलाखांब होता. त्यावर काही चमकदार अक्षरे स्वतःच उजळत होती आणि त्यांचा प्रकाश इतका सौम्य होता की त्या दिशेने पाहताच मनातील सर्व वादळ क्षणात शांत होत होते. ऋषी गुडघे टेकून त्या शिलाखांबासमोर बसले आणि म्हणाले, ब्राह्मणा, हा शिलाखांब अतिप्राचीन काळातील साक्षी आहे. जेव्हा आत्म्यांच्या प्रवासाबद्दल पहिल्यांदा ज्ञान पृथ्वीवर उतरले तेव्हा या दगडावर दिव्य रेखा कोरल्या गेल्या. या रेषांमध्ये आत्मप्रवासाची 5 चिन्हे लपलेली आहेत आणि चौथा संकेत म्हणजे तुझ्या मुलाने तुला दिलेला प्रकाशस्फोट. हे बोलून त्यांनी हाताने शिलाखांबाच्या एका भागाला स्पर्श केला आणि त्या ठिपक्यातून मंद पांढरा प्रकाश वर्तुळासारखा फिरू लागला. ब्राह्मणाने आश्चर्याने पाहिले आणि विचारले, हे ऋषीवर, हे काय होते? ऋषी म्हणाले, हा तुझ्या पुत्राचा 5वा संकेत आहे ब्राह्मणा. तो आता आपल्या पुढील प्रवासाला निघाला आहे, पण तुझ्या पितृभावाला अंतिम प्रणाम करून मगच वर गेला, म्हणूनच हा सुवर्णवर्तुळ येथे प्रकट झाला. त्या क्षणी ब्राह्मणाच्या हृदयातील सर्व भीती वितळून गेली. त्याच्या ओठांवरून एकच शब्द निघाला, बाळा, तुझ्या मार्गाला दिव्य आशीर्वाद लाभो. आणि त्या क्षणी संपूर्ण मंडपात एक शांत तेज पसरले, जणू निसर्गच त्या पित्याच्या प्रेमाला उत्तर देत होता. आश्रमातील त्या शांत मंडपात ब्राह्मण गुडघे टेकून बसला होता आणि त्या पवित्र शिलाखांबावरून उतरलेले शेवटचे सुवर्ण किरण त्याच्या खरथरणाऱ्या हातांवर पडत होते. जणू त्याच्या पुत्राने अंतिम आशीर्वादाच्या रूपाने तो स्पर्श त्याला दिला होता. ऋषी त्याच्या बाजूला उभे होते. त्यांच्या नजरेत गंभीर शांतता होती आणि ते म्हणाले, ब्राह्मणा, आता तुझ्या पुत्राचा पृथ्वीवरील प्रवास पूर्ण झाला आहे. त्याने दिलेले सर्व संकेत तू जाणलेस. त्याच्या 24 तासांच्या ओढीचे प्रत्येक क्षण तू अनुभवलेस आणि आता त्याचा आत्मा उत्तम मार्गाने वरच्या स्तरात विलीन झाला आहे. तुझ्या प्रेमाच्या धाग्यातून त्याला भीतीचा नाही तर करुणेचा आधार मिळाला, म्हणूनच त्याचा प्रवास सहजतेने पार पडला. या जगात जन्म देतो, प्रेम देतो आणि मृत्यूने वेगळे केले तरी आत्मा कधीही दुरावत नाही. त्या धाग्याची स्मृती संसारातही राहते आणि परलोकातही. त्या क्षणी मंडपातील शिलाखांबाभोवती हलका प्रकाशमंडल निर्माण झाले आणि त्या प्रकाशात जणू मंद वाऱ्याने एक बालकासारखी छाया उभी राहिली, वाहवत राहिली आणि पुन्हा शांततेत विलीन झाली. ब्राह्मणाने थरथरत्या आवाजात म्हटले, बाळा, आता मी तुला ओढून ठेवणार नाही. तू जा देवांच्या पवित्र मार्गावर आणि तुझ्या नव्या प्रवासात नेहमी आनंदी राहो, हे माझे वरदान. ऋषींनी त्याला स्पर्श करून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आत्म्यांच्या प्रवासाच्या नियमांमध्ये बदल नसतात, पण प्रेमाची शक्ती मात्र देवत्वालाही स्पर्श करते. म्हणूनच तुला इतक्या स्पष्ट संकेत मिळाले. आता रात्रीची चादर हटून पहाटेचा प्रकाश जसा पसरतो तसेच तुझ्या मनातील काळोखही हटेल आणि तू पुन्हा शांत जीवन जगशील. त्यावेळी आश्रमातील घंटा स्वतःहून वाजली. तिच्या नादात पर्वतांची शिरशिरे हल्ल्यासारखी जाणवली आणि सर्प नदीच्या पाण्यातून सुवर्ण लाट उठली, जणू निसर्गानेही त्या पित्याच्या भक्तीला मान्यता दिली होती. ब्राह्मणाने डोळे मिटले, खोल श्वास घेतला आणि त्याच्या अंतःकरणातून शांततेची एक मंद लहर उठली. आता त्याला भीती नव्हती, वेदना नव्हती, फक्त समाधान होते, कारण त्याला कळले होते की मृत्यू हा शेवट नसतो. आत्मा हा प्रकाशातूनच येतो आणि प्रकाशातच विलीन होतो. ऋषी म्हणाले, ब्राह्मणा, आता तुझा मार्ग आश्रमाच्या बाहेर सुरू होतो आणि तुझ्या पुत्राचा मार्ग देवांच्या दिशेने पुढे जातो.
पण जेव्हा तू प्रेमाने त्याचा स्मरण करशील तेव्हा नदीचा मंद नाद वा झाडांच्या फांद्यांतून येणारी हवा व रात्रीच्या शांततेतील सूक्ष्म प्रकाश तुला पुन्हा त्याची चाहूल देईल. कारण प्रेमाची ओढ कधीही नष्ट होत नाही. या शब्दांसोबतच ब्राह्मण उठला. त्याने आश्रमाकडे शेवटची नम्र वंदना केली आणि मनातील भार पूर्णपणे हलका झालेल्या पावलांनी तो परतीच्या मार्गावर निघाला, जिथे त्याच्या हृदयात आता वेदना नसून फक्त देवाच्या मार्गाकडे गेलेल्या मुलासाठी शाश्वत आशीर्वाद होता. या प्रकारे आत्म्याच्या 24 तासांच्या परतीच्या रहस्याची पवित्र यात्रा पूर्ण झाली आणि त्या यात्रेने एका पित्याला केवळ सत्यच नव्हे तर शांतीही दिली. आपण आत्ताच आत्म्याच्या 24 तासांच्या पवित्र परतीचा जो मार्ग ऐकला तो केवळ कथा नाही तर शतकांपूर्वी ऋषींनी उलगडलेले सत्य आहे. मृत्यूच्या क्षणानंतर आत्म्याची ओढ कशी प्रिय व्यक्तीकडे वळते, आत्मा कसा संख्यांमधून, प्रकाशातून, वाऱ्यातून आणि स्वप्नातून संकेत देतो आणि त्यानंतर देवांच्या मार्गाकडे कसा शांतपणे निघून जातो, याचे आपण साक्षी झालो. या कथेने तुम्हाला समाधानाचा आणि भक्तीचा श्वास दिला असेल तर लक्षात ठेवा की देवाच्या मार्गात प्रेम कधीही तुटत नाही. प्रार्थनेने आणि भावनेने आत्म्याचे तेज अधिकच उजळत असते. म्हणून भक्तांनो, या पवित्र कथानुभवाला आपल्या मनात जतन करा आणि दिव्यतेची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवा. आता या प्रवासाचा अंतिम नाद तुमच्यापर्यंत पोहोचू दे आणि तुम्हीही या भक्तीच्या वाटेवर अधिक दृढतेने चालू दे.